हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न जन्माला आलं त्या राजमाता जिजाऊ. अवघं जग 14 फेब्रुवारी साजरी करण्याच्या दृष्टिकोनातनं धामधुमीत असताना तुम्ही 19 फेब्रुवारीचा आग्रह धरत आहात. 19 तारीख निघून गेल्यानंतर 2 मार्चला ती साजरी करत आहात. त्यासाठी सगळ्यात अगोदर तुमचं सगळ्यांचं या सभागृहात जे बसलेले विद्यार्थी मित्र आहेत त्यांचं एकदा अभिनंदन केलं पाहिजे. YCC कॉलेजचं विचारपीठावर उपस्थित आदरणीय मान्यवर, आपल्याला इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं मार्गदर्शन करून आपापल्या क्षेत्रात उभं करण्यासाठी धडपडणारे प्राध्यापक मित्र आणि या सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या विद्यार्थी मित्रांनो, या सभागृहात एकही असा व्यक्ती नसेल ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा, त्यांच्या जीवनातल्या प्रेरणादायी कथा माहिती नसतील. पण मी तुमच्या कॅम्पसमध्ये आल्यानंतर जो जोश बघितला, ते गाणं आहे ना, हम भी है जोश में बातें कर होश में. तर आज जरा होशवर येण्याच्या गोष्टी काही बाबी आपण बघणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे चित्र येतं हिंदवी स्वराज्य, रयतेचं राज्य, हिंदू राष्ट्र निर्माते, बहुजन प्रतिपालक, हिंदू मुस्लिम युद्धाचं नेतृत्व करणारा राजा, की रयतेचा राजा, की जनतेचा राजा, की हिंदुस्थानाचा राजा. प्रत्येक प्रतिमा वेगवेगळ्या पद्धतीनं आपापल्या स्वार्थासाठी या देशामध्ये वापरल्या गेल्या. पण शिवचरित्रातलं खरं मर्म काय, खरं शिवचरित्र काय? आज लोकशाही व्यवस्थेमध्ये आपण सगळे वावरत आहोत. तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी तुम्हाला म्हटलं की कुटुंबातला मोठा भाऊ करताय म्हणून लाल्याला म्हटलं तू जरा माझ्यासाठी प्रसंग आलाय म्हणून जीव देतो का, देईल का? भाऊ कशाला देईल सर? जे राज्य करतात त्यांच्यासाठी कोणी देऊ शकतं? या जगाच्या इतिहासामध्ये राजा जगावा यासाठी प्रजा मरायची स्पर्धा करते असा जगातला एकमेव इतिहास म्हणजे शिवचरित्र आहे. तर मी आज तुम्हाला ते तलवार काढली, तलवार खुपसली, हिंदूंनी मुस्लिमांना मारलं हे नाही सांगणार. मी तुम्हाला खरं शिवचरित्र सांगणार आहे. आता तुम्ही म्हणाल सर ही सुरुवात अशी काय केली तुम्ही? कारण जोपर्यंत खरा इतिहास आपल्याला समजत नाही तोपर्यंत हिंदवी स्वराज्य काय, जनतेचं राज्य काय आणि रयतेचं राज्य काय हे आपल्याला कळणं शक्य नाही. आता आपला दोष नाही. जसं आज कार्यक्रमाला आवाज येतो ना तिकडे, ते मागच्या पोरांना तुम्ही बसून घ्या रे, काही उठून जाणार नाही. आता हे 5 मिनिटात मी सेट करतो यांना, तुम्ही बसा. बर, जसं आज कार्यक्रमाला आलो तसं एकदा कोकणामध्ये आम्ही कार्यक्रमाला चाललो होतो. कोकणामध्ये कार्यक्रमाला जात असताना एखाद्या 4 व्हीलरला दुसरी 4 व्हीलर ओव्हरटेक करते ना, तसा एक दुसरा 4 व्हीलर वाला गाडीच्या बाजूला गाडी घेऊन थोडी पुढे नेत होता, मग बरोबरीनं चालवत होता, थोडी मागे आली परत पुढे घेत होता. चढावट लावणं म्हणतात ना, तसं लावणं सुरूच होतं. माझा ड्रायव्हर जो मित्र होता तो म्हणाला सर हा जरा जास्तच करतोय. म्हटलं बाबा आपण कोकणात आलोय, हा प्रदेश नवीन आपल्यासाठी, जाऊ दे त्याला पुढे जायचंय तर. आता आमच्यासोबत त्यांनी अनेकदा चढावट लावण्याचा प्रयत्न केला पण आम्ही काही त्याला फार भाव दिला नाही म्हणून तो कंटाळून पुढे निघून गेला. थोडा पुढे गेल्यानंतर त्याला जसं तो करतोय तसंच करणारा एक मित्र भेटला. दोघांची चढावट सुरू झाली, गाड्या जोरात पुढे व्हायला लागल्या. आता कोकण म्हटलं ना वळणाची नसती आहे, मध्ये दऱ्या डोंगर आहे, सह्याद्रीचा वारा आणि वाघांचा प्रदेश
आहे तो. आणि वळण आलं आणि वळणावर असताना त्या गाडीच्या मागे पाठी होती की बघतोय काय रागानं, ओव्हरटेक केलंय वाघानं. तर ड्रायव्हर म्हणाला, सर हा चालवणाराही बदमाश आहे, ज्याची गाडी आहे तोही बदमाश आहे. म्हटलं जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. दुसरा कोणीतरी भेटला त्याला. त्या दोघांची स्पर्धा लागली आणि 4-5-10 किलोमीटरवर गेल्यानंतर बघतोय काय रागानं ओव्हरटेक केलं वाघाण्याची गाडी उतारी झाली. गाडी पडलीये. गाडीतला ड्रायव्हर आणि मालक दोघेही पडले. आम्ही गेलो, गाडी थांबवली. गाडी थांबवल्यानंतर मग आमचा माझा ड्रायव्हर मित्र म्हणाला, सर वाघ उलटा पडलाय. म्हटलं गाडी थांबव, गाडी थांबव. सर म्हणे मुर्दे आला, लय स्पर्धा लावतोय. म्हटलं नाही रे, आपण जाऊन पाहू तर काय झालंय. जाऊन पाहतो तर अनकॉन्शियस पडलेले होते. आम्ही दोघांनाही उचललं, गाडीत टाकलं आणि जवळच्या हॉस्पिटलला नेलं. हॉस्पिटलला ऍडमिट केल्यानंतर त्यांनी डोळे उघडल्यावर बघितलं की ज्याची स्पर्धा लावली तोच पुढे उभा आहे. तो दचकला. आम्ही त्याला म्हटलं घाबरू नको, बघतोय काय जोमानं, बघतो काय रोगानं, ऍडमिट केलंय वाघानं. शिवचरित्र म्हणजे चढाओढ करणे नाही. शिवचरित्र म्हणजे एकाने दुसऱ्याला मारणं नाही. शिवचरित्रातल्या जेवढ्या लढाया तुम्ही अभ्यासल्या ना, महाराजांनी लढण्याच्या ऐवजी युक्तीनं त्यापेक्षा असंख्य लढाया जिंकलेल्या आहेत. असंच कोणी अफजल खानाचा कोतळा फाडायला सोबत येईल का? असंच कोणी घोडखिंडीमध्ये मरायला तयार होईल का? असंच कोणी पन्हाळ्यावर खोटा शिवाजी म्हणून मरण्यासाठी तयार होईल का? आणि म्हणून हे मर्म शिवाजीचं किंवा रयतेचं काय होतं. तुम्ही इंजिनिअरिंगचे एवढे विद्यार्थी मित्र इथं बसलेले, वैचारिक युथ आहे म्हणून मला जसंही सूरज यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं, म्हटलं इंजिनिअरिंगचे पोरे बऱ्याच दिवसानंतर जरा वैचारिक गटांना भेटायला चाललोय. खरा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचवतो, त्यांनी तो तिथून पुढे साखळीने पुढे जाऊ द्यावा. आमचा प्रॉब्लेम काय झालाय, आमच्या पुढे जो इतिहास आला ना, तो इतिहास कसा आला? भवानी तलवार, मोठी तलवार की खोटी तलवार. आता हे लोकांचं जाऊ द्या हो, आमचे राज्यकर्ते काय करतात? काही झालं तरी चालेल पण इंग्लंडला जाऊन शिवाजी महाराजांची तलवार घेऊन येणार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ते, अंतुले नाव त्यांचं. त्या काळात ती काही आणल्या केली नाही, पण आता सांस्कृतिक मंत्री आहे कोणीतरी, त्यांनी ती तलवार घेऊन आली. मग आमचे वृत्तपत्रांचे मथळे त्याच्यावरच सुरू झाले. ही महाराजांची तलवार आहे का साताऱ्याची महाराजांची तलवार आहे का कोल्हापूरची महाराजांची तलवार आहे? मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तलवार महत्वाची आहे की तलवारीला धारण करणारं मनगट महत्वाचं आहे? म्हणजे आम्ही चर्चा कशावर करतोय? आगरकरांच्या चरित्रामध्ये आगरकरांनी या देशामध्ये कशा पद्धतीनं जे नको ते अभ्यासला जातं त्यावर लिखाण करताना आगरकर असं म्हणतात की आमच्या धर्मपंडितांनी उभा गंध लावावा की आडवा गंध लावावा यावर एवढे ग्रंथ लिहिले आहेत की ते 2 गाड्यामध्ये पण भरून देता येणार नाही. याच्या पुढे जाऊ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरला, या शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्याचा निर्णय झाला. मॅनेजमेंटने निर्णय झाल्यानंतर जे वैचारिक विचारवंत आहेत त्यांनी एक जोरदार वादविवाद सुरू केला की महाराज जो अश्व वापरत होते तो घोडा होता की घोडी होती. चर्चा 3 महिने चालली हो. महाराज वापरत होते तो अश्व होता एवढी बाब पर्याप्त आहे. आम्ही चर्चा कशावर करतोय? खरा इतिहास काय हे जर समजून घ्यायचं असेल तर महाराजांनी ज्या रयतेला मोठं केलं ती रयत आपल्याला समजून घ्यावी लागेल. आता रयत या शब्दाचा अर्थ काय? रयत म्हणजे कष्ट करून जगणारा माणूस, जो स्वतःच्या कष्टाचं खातो,
दुसऱ्यांनी कमावलेल्या कष्टाचं फुकट खात नाही. त्याला काय म्हणायचं? रयत म्हणायचं. या रयतेने उभारलेलं पीक असेल, या रयतेचं कुटुंब असेल, त्याचं रक्षण करणारा आणि जो नेतृत्व करेल, प्रसंगी छातीवर वार घेण्यासाठी तयार असेल, तो राजा म्हणजे रयतेचा राजा, जनतेचा राजा नाही. जनता अनेक आहे ना, अनेक प्रकारची आहे. दुसऱ्याला पैसे देऊन व्याजाच्या पैशावर जगणारी पण आहे. बापाच्या डोक्यात दगड घालून त्याची संपत्ती लाटणारी लेकरं अवलादी पण आहेत ना आजच्या काळात. ते पण जनतेतच येतात. ती जनता नाही, जी कष्ट करून खाईल त्यालाच रयत असं म्हणायचं. तर या रयतेच्या राजाने आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य असलेल्या मोगलांच्या विरोधात जाऊन मावळ खोऱ्यातील निरक्षर मावळ आपली मित्र एकत्र आणली. ही प्रेरणा मिळाली कुठून? ही प्रेरणा मिळाली राजमाता जिजाऊंपासून. जिजाऊंनी हेरलं. अगोदर आपल्या पतीकडे जिजाऊंचा शिरस्ता होता की काही करा, या मातीचं आणि या राष्ट्राचं रक्षण करणारे, आपल्या आपल्या माणसांचं रक्षण करणारं राज्य असावं. परंतु आपल्याला माहितीये शिवाजी महाराजांचे वडील आदिलशहाकडे चाकरीला होते. आता तोही प्रश्न आहे, मुसलमानाकडे चाकरीला होते का हिंदूकडे चाकरीला होते. तर माझं एक घरचे लोक पण मला म्हणतात, हो जरी चाकरीला मुसलमानाकडे होते सांगता कशाला? सांगितलं तर वाईट वाटतं लोकांना. वाईट वाटतं म्हणून इतिहास बदलतो का? इतिहास जे सत्य आहे तो सांगतो. याची मुहूर्तमेढ रोवली राजमाता जिजाऊंनी. जिजाऊंना ज्या वेळेला शहाजी राजांना पुण्याच्या परगण्याची जहागीर मिळालेली होती, तिथे कोणीही नांगर चालवणार नाही अशा पद्धतीचा वचक टाकलेला होता. जिजाऊ महासाहेबांनी सोन्याचा नांगर चालवला आणि आपल्या पोराला सांगितलं की इथल्या पिकाचं, इथल्या माणसांचं रक्षण करण्याची जबाबदारी तुझी आहे. आणि शुभा आपल्या 9, 10, 11, 12, 13 वर्षांच्या सगळ्या मावळ मित्रांना त्यांनी एकत्र केलं. त्या सगळ्यांना सांगितलं, कारण तेव्हाची परिस्थिती असायची, मोगलांकडनं जर आक्रमण मध्य भारतात आलं किंवा दक्षिण भारतातही जायचं असलं तर जो मधला प्रदेश आहे, मैदानी प्रदेश, बीड, औरंगाबाद, जालना या भागात छावण्या पडायच्या. छावण्या पडल्या 200-200, 300-300 एकरामध्ये छावणी पडायची. घोड्यांना, हत्तींना खायला वैरण लागायचं, माणसांना खायला अन्नधान्य लागायचं. हे सगळं आजूबाजूच्या प्रदेशातनं लुटलं जायचं. आणि मोगलांची काही स्वापद अनेकांच्या घरातल्या बाया बहिणींना पण उचलायची. आणि म्हणून त्यांचं रक्षण करणारा कोणीतरी असला पाहिजे. आणि म्हणून जिजाऊंनी संकल्प दिल्यानंतर शिवबांनी मावळगडातील आपल्या मित्रांना एकत्र केलं आणि संकल्प घेतला रायरेश्वराच्या मंदिरात. गड्यांना आपला मार्ग ठरला, आपण झटायचं, आपण प्रसंगी मरायचं, परंतु या माय माऊलीचं आणि या मातीचं रक्षण करणारं हिंदवी स्वराज्य उभं करायचं. तो संकल्प होता. या संकल्पाच्या निष्ठेने स्वराज्य उभं राहील. शुड आय कंटिन्यू? ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या. ज्यांच्या हृदयात, ज्यांना गर्दी करायची आहे ते बाहेर जमतील. जे दर्दी आहेत ते इथे राहतील. सगळ्यांना कळलं तर व्यवस्थेमध्ये दुरुस्ती करणारे प्रशासक सुद्धा लागतात देशामध्ये. त्यामुळे कुणाला थांबवू नका. ज्यांना जायचंय त्यांना जाऊ द्या. तर शिवचरित्राची ही मुहूर्तमेढ जी आहे ती राजमाता जिजाऊंनी रोवली. आता याच्याकडे जाताना सगळ्यात पहिली बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागते, ती म्हणजे ही की पन्हाळगडाचा वेढा. आपल्याला माहिती आहे पुण्याच्या कोल्हापूरच्या बाजूला पन्हाळगड आहे. छोटा किल्ला आहे. मुळात हे मोगलांचे किल्ले. हे किल्ले महाराजांनी ताब्यात घेतल्यानंतर महाराजांचा एकदा, त्या काळात किल्ले म्हणजे काय की जसा आपला जिल्हा असतो, विभाग असतो, प्रशासनाचं प्रमुख कार्यालय म्हणजे जिल्हा, म्हणजे त्या काळातला किल्ला. हा किल्ला महाराजांनी ताब्यात घेतल्यानंतर शिवाजी महाराज एकदा पन्हाळगडावर मुक्कामाला होते. आता या गडाला वेढा टाकला गेला. सिटी जोडनी वेढा टाकल्यानंतर त्यांनी एक गनिमी दावा असा केला की लढायचं नाही, आक्रमणही करायचं नाही आणि वेढाही तुटू द्यायचा नाही. 2 महिने झाले,
3 महिने झाले, 4 महिने झाले, किल्ल्यावरची वैरण संपली, किल्ल्यावरचं अन्नधान्य संपलं. प्रसंग असा आला की आता उपाशी मरावं लागणार, नाहीतर शत्रूशी लढावं लागणार. परंतु ही रयत जगली पाहिजे म्हणून महाराजाच्या सरदारांनी शिवाजी महाराजांना आग्रह केला की महाराज 2 पालख्या तयार करू, एका पालखीतनं तुम्ही जावा, दुसऱ्या पालखीतनं तुमच्यासारखा दिसणारा एक शिवा नावाचा व्यक्ती येतो जाईल. याच्यावर अनेक खलबत झाली. महाराज म्हणाले नाही, माझा जीव वाचवण्यासाठी मी माझा कुठला मावळा कामी आणणार नाही. पण महाराजांना समजावल्या गेलं आणि शिवा काशीची पालखी तयार करण्यात आली. ही पालखी सिद्धीजवळ आणि त्यांचं जे काही सैन्य आहे त्यांच्या आजूबाजूने जाणार आणि महाराज पावसात पडत असलेल्या वाटेनं तिकडनं निघून जाणार. योजना अशी होती की पालखी सिद्धीच्या सैनिकांजवळ जाईल, सिद्धी त्याला ओळखेल, यामध्ये वेळ मिळेल आणि शिवाजी सापडला आहे अशी वार्ता पसरेल, जेणेकरून वेढा हा ढिला होईल आणि त्यातून महाराजांना निघून जाता येईल. योजना सफल झाली. परंतु जो शिवा काशीत या योजनेचा भाग होता, जो खोटा शिवाजी बनलेला होता, ही कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. याचा अंतरंग मी शेवटी सांगणार आहे. शिवा काशीतला पकडल्यानंतर तिथे अफजल खानाच्या मुलाचे संशयी लोक होते. तो सिद्धीच्या जवळ गेला आणि म्हणाला, हुजूर मैंने देखा है शिवा को, 1 मिनट में आता है और 1 मिनट के हवा के भांति चला जाता है, ये शिवाजी नहीं हो सकता. असं ऐकल्यानंतर सिद्धी भयानक संतापला, शमशेर काढली आणि शिवाच्या गळ्यावर ठेवली. तेवढा अफजल खानाचा जो पोरगा होता तो परत बोलला की महाराज यदि ये शिवा है तो इसके माथे पर निशान होगा. शिवा काशीचा जरेडो हटवण्यात आला. अर्थात तो जो खोटा शिवाजी होता. आणि पुढच्या वाराला शमशेर पुढे करत सिद्धी म्हणाला, बता तेरा नाम क्या है. तो म्हणाला शिवाजी. इकडनं अफजल खानाचा पोरगा म्हणतो की हा खोटा शिवाजी आहे. असं म्हटल्यानंतर तलवारीचे सपासप वार सुरू झाले. आता गर्दन वेगळी करणार. तेवढ्यात शमशेर लावल्यानंतर सिद्धी त्याला म्हणाला, आखरी बार पूछ रहा हूं, बता तू कोण है. आणि तेव्हा हा म्हणतो की जन्माला येताना शिवा काशीत म्हणून जन्माला आलो, मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरणार. ही कथा तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे ना. शिवचरित्रातलं मर्म याच्यामध्ये आहे की शिवा काशी कशासाठी खोटा शिवाजी बनला. कोणी सांगू शकाल? त्याला इनाम मिळणार होतं, पैसा मिळणार होता. तुमच्यापैकी कोणाला म्हटलं की बाबा तुला 2 कोटी देतो तुझ्या वारसांना, जा तू मर. मरतय का कोणी? नाही हो, आपला जीव प्रत्येकाला प्यारा आहे. शिवा काशीत मरायला तयार झाला. हे रयतेच्या स्वराज्याचं खरं मर्म आहे. असं का वाटतं लोकांना की हा राजा जगला पाहिजे, याच्या मुळाशी आपल्याला जावं लागेल ना. पण तुम्ही म्हणाल सर शिवा काशीत सारखं एखादं येडं राहतं असं, राजाप्रती जरा जास्त प्रेम असतं त्याला, एखादं खुळं असतं सर. पण दुसरं उदाहरण पाहू. तिथून पुढे जरासा वेळा पुढे गेल्यानंतर महाराज पुढे जाताना एक घोडखिंड येते. माहितीये तुम्हाला? तुम्ही सगळे सीबीएसईचे करे, तुमच्यापर्यंत खरा इतिहास आलाच नाही. म्हणून तर 19 फेब्रुवारी वाले 8 बसले, 14 फेब्रुवारी वाले बाहेर फिरतील. पावनखिंड नाव आहे त्याचं. ही पावनखिंड ज्याच्यामुळे पावनखिंड झाली तो आहे बाजीप्रभू देशपांडे. आणि 200-300 मावळी घेऊन हजारो सैनिकांचा पाठलाग करण्यासाठी बाजीप्रभू निधड्या छातीला घोडखिंडीत उभा टाकतोय. कशासाठी? पुरस्कार मिळणार आहे, भारतरत्न मिळणार आहे त्याला, जिल्हा परिषदचं तिकीट भेटणार आहे, आमदारकीचं तिकीट आहे का लोकसभेचं तिकीट आहे. अरे मरण आहे मरण, त्याच्यानंतर आयुष्यच नाहीये.
मग बाजीप्रभू देशपांडे, ज्यांचं नाव आपल्याला माहितीये, शिवा काशीत, आता बऱ्याचदा त्याच्यावर एक खलबतं चालतात, शिवा काशीत कोण होता? नावी होता तो. छत्रपती शिवाजी महाराज हिंदू मुस्लिम हिंदू वगैरे असं काही नाही रे बाबा. या देशातला प्रत्येक नागरिक हा माझं लेकरू आहे या भावनेने काम करणारा पालक होता तो. मग त्यामध्ये ब्राह्मणही होते, हिंदूही होते, मुसलमानही होते, सगळी रेत होती. मग तुम्हाला आता याच्या खोलामध्ये जाणं गरजेचं आहे की महाराजांसाठी ही लोक मरायला का तयार होती? लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. हे असंच वाटतं का माणसाला? नाही वाटत हो. तुमच्या घरामध्ये जर वडिलांना काही त्रास झाला तर तुम्ही म्हणाल, हा वडिलांची किडनी गेली आहे, मी माझी किडनी ट्रान्सप्लांट करतो. का? वडिलांबद्दल प्रेम आहे ना. पण आता महाराष्ट्रातला एखादा मंत्री असेल, तुमच्यापैकी कुठलं कॉलेज आहे? वायसीसी कॉलेज. वायसीसी कॉलेजची पोरं फार चांगली आहे, समाजसेवक आहेत पोरं बरीचशी, आज सगळेजण कुर्ते बिरते घालू नये. और राज्यातला कर्तबगार मंत्री, त्याच्या दोन्ही किडन्या गेल्यात, एखादी देता का? तुम्हाला कळतंय ना मी काय बोलतो? अच्छा, सगळे देणार आहे? नाही देणार आहे. शरीराचा एक ऑर्गन द्यायला तयार नाही आपण. आणि अख्खं आयुष्य मरण्यासाठी तयार होणारी माणसं कशी, याचं मर्म आहे. ज्या वेळेला पुणे परगणा महाराजांच्या आणि जिजाऊंच्या ताब्यात आला, त्या काळात फक्त काही शिवाजी महाराज जहागीरदार होते असं नाही. छोटी जहागिरी होती पुण्याची, अत्यंत छोटी. आजूबाजूला सगळी जहागिरी होती. महाराजांनी सगळ्यात पहिलं काम केलं, जमिनी मोजल्या. तुम्ही म्हणाल जमिनी मोजल्या हे काय सांगून राहिले? तुम्ही जरा सुरुवात चांगली करायची होती हो. तुम्ही काय जमिनी मोजल्या सांगून राहिले, पन्हाळगड सांगून राहिले, जरा तलवार उपसली, पोटात खुपसली, असं काही सांगायला पाहिजे होतं. म्हणजे बाहेरच्या आत पळत आले असते. ते शिवचरित्र नाहीच आहे. अरे राजा म्हटल्यावर एखादं नाही, अनेक युद्ध त्याला करावीच लागणार. पण राजा एकटा युद्धासाठी तयार नाही ना. राजाला मोहिमेवर जाऊच देत नाही सरदार. याच्या मागचं गमक काय? ती आहे रयत. जमिनी मोजायला सांगितल्या. मोजायचं काय सांगताय? त्याच्या पुढचं ऐका. मोजायला सांगितल्या, गावातली वतनं बंद करून टाकली. कुलकर्णी, सरचिटणीस, पाटील यांनी सगळ्यांनी आपल्या माड्या तोडायच्या, गावात येऊन राहायचं. सगळी या स्वराज्यातली प्रजा एकसारखी असेल. मग आता महसूल कोण गोळा करणार? महसूल गोळा करण्यासाठी महाराजांनी त्याचा एक नियम बनवला. जमिनी मोजल्या गेल्या, पिकं कोणती होणार त्याचा मगदूल ठरवण्यात आला. मगदूल म्हणजे माहिती काय? MSP, मिनिमम सपोर्ट प्राइस. स्वराज्याच्या काळात दिली जात होती. आणि तेव्हा लोकशाही नव्हती, राजेशाही होती. महाराजांनी हे केलं पाहिजे असं कोणी म्हणत नव्हतं त्यांना. महाराजांनी पिकांची किंमत ठरवली. पाटलाला सांगितलं, तुला महिन्याला एवढं वेतन मिळणार, तू हा शेत सारा तेव्हाच गोळा करायचा आहे जर शेतकऱ्यांना उत्पन्न झालं तर. दुष्काळ जर झाला तर स्वराज्यातनं नेऊन त्यांना द्यायचंय. पिकं उभी राहिल्यानंतर महाराज स्वारीवर जात असलेल्या सैनिकांना एक खलिता देतात. ते महाराजांचे खलिते इथे आणलेत. रयत महाराजांसाठी का मरायला तयार झाली हे तुम्हाला ऐकणं अत्यंत महत्वाचं आहे. उभ्या पिकातून घोडदळ जाता कामा नये. महाराजांची पत्र वाचा. ऍक्च्युअल शिवाजी महाराज काय आहेत ते तुम्हाला कळतील. छातीपर्यंत लेकरापर्यंत वाढवण्याला पिकाचं नुकसान झालं तर रयतेच्या दुःखाला पारावार राहणार नाही. छातीपर्यंत आलेल्या पिकातून घोडदळ नेऊ नका, काठाने न्या, असा आदेश जो आपल्या सैनिकांना देतोय. आपली पिकं वाचली पाहिजे, आपले जीव वाचले पाहिजेत. असा राजा आपल्यासाठी आलाय. ती प्रजा, हा राजा जगला पाहिजे यासाठी प्रार्थना करते. प्रसंगी आम्ही मेलो तरी चालेल, परंतु हा राजा वाचला पाहिजे. बरं, मृत्यूच्या स्पर्धेतलं एक उदाहरण राहिलं.
आग्र्यावरून सुटका तुम्ही वाचलं असेल ना. आग्र्यावरून सुटका झाली, कशी झाली तुम्हाला सगळ्यांना माहितीये. महाराजांना मिर्झा राजे जयसिंहांच्या माध्यमातून बोलवणं झालं होतं वाढदिवसाचं. बोलवणं झाल्यानंतर तिथे महाराजांना नजरकैद करण्यात आलं. आता सुटका होणार नाहीये असं महाराजांना माहीत झाल्यानंतर युक्ती अनेक ठिकाणी महाराजांनी युक्त्या लढवलेल्या आहेत. आपल्याला लहानपणी मराठीच्या पुस्तकांमध्ये धडे असायचे, शक्ती श्रेष्ठ की युक्ती श्रेष्ठ, आणि त्याच्यामध्ये अनेक छोट्या छोट्या कथा असायच्या आणि त्या कथातून हे सिद्ध केलं जायचं की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. महाराजांना आजार आहे, आता ते जाणारच आहे अशी वार्ता, रुमर्स म्हणतात त्याला, ते पसरवण्यात आले. आणि हे पसरवल्यानंतर महाराजांचं आरोग्य चांगलं व्हावं यासाठी मिठाई बाहेरून पाठवली जायची. तिकडे महाराजांचे जे कोण आप्तसुखी असतील ते सगळे पाठवायचे. आता या मिठाया दररोज चेक केल्या जायच्या. महाराज त्याला हात लावायचे आणि प्रजेमध्ये वाटायला पाठवलं जायचं. दररोज करू करू ते सैनिक कंटाळले आणि जसाही पहारा थोडा सेल झाला, महाराज तिथून पिटाऱ्यातून पसार झाले. बादशाहाच्या हातावर तुरी दिल्या असा धडा तुम्ही वाचला असाल. आता शिवचरित्रातल्या खऱ्या मर्माकडे येऊ. महाराजाच्या बेडवर जो झोपला, छत्रपती शिवाजी महाराज होऊन खोटा शिवाजी, त्याचं नाव काय? हिरोजी फर्जत. आणि महाराजाचे पाय चेपत होता एक सेवेकरी, त्याचं नाव होतं मदारी मेहतर. मेहतर या नावावरनं जात समाज धर्म लक्षात येत असेल ना तुमच्या? येतोय की नाही? हा, म्हणजे आजच्या काळामध्ये आणि तेव्हाच्या काळातही ज्याला वरिष्ठ धर्म किंवा वर्ण म्हणतो आपण, त्यातला तो नाहीये. तोही माणूस तिथे थांबलाय. कशासाठी? बादशाह त्याला बक्षीस देणार आहे की बाबा तू थांबला, चल आता लोकसभा तू निवडीला उभा राहा. ते पुढे त्यांचा कत्लेआम झाला की त्यांना मारून टाकलं की गाडून टाकलं, इतिहासात नोंद नाही भावांना. ही माणसं मरायला का तयार झाली त्याचं सूत्र या जमिनीच्या मोजण्यामध्ये आहे. त्या जमिनी मोजल्या गेल्या, ती पिकं जगवल्या गेली, जनतेचं रक्षण प्रसंगी करण्यासाठी हा राजा पुढे आला. आणि म्हणून राजाच्या पुढच्या आज्ञा तुमच्या लक्षात आल्या पाहिजे. राजा आपल्या लष्कराला आज्ञा देतोय की मोहिमेवर जाताना जर शेकोटी पेटवायची असेल तर अशा ठिकाणी पेटवा की शेतकऱ्यांच्या गंजीला आग लागता कामा नये. छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेतोय हा राजा. दुसरं लष्कराला पत्र आहे महाराजांचं की शेतकऱ्याकडनं काही धन लागत असेल, लाकूड लागत असेल तर धन्यास त्याचा मोबदला देऊन घ्यावे, असंच घेऊ नका. आता हे सांगतात का आपल्याला? सांगत नाही. असं राज्यकर्ते पण सांगत नाही, प्रशासकीय अधिकारी पण सांगत नाही. तुमच्याकडे गाव, तालुका, जिल्ह्यातले कोण आहे? इकडे हात वर करा जरा. तालुक्याचं कोण आहे? हा, तुमच्याकडे तहसीलदार, कलेक्टर, मोठे साहेब, आमदार, खासदार, मंत्री येत असतील गावाकडे. त्यांची खायची प्यायची म्हणजे पाणी म्हणतो मी, सोयसाय केली जात असेल ना? पैसे देतात का ते? महाराज पत्र लिहितात, पत्र खलिता देतात की स्वारीवर जाताना शेतकऱ्याचं धन घेताना, त्याचं धन म्हणजे द्रव्य असेल, पैसा असेल, अन्नधान्य असेल तर त्यास मोबदला देऊन घ्यावे. आणि म्हणून असं रक्षण करणारा राजा जगला पाहिजे. यासाठी रयत मरायला तयार आहे की आम्ही मेलो तरी चालेल, परंतु हा आमचा राजा जगला पाहिजे, कारण हा आमच्या पोरांची काळजी घेईल पुढे. माणसाला आपली संपत्ती आणि अब्रू ह्या दोन गोष्टी सगळ्यात जास्त हृदयाच्या जवळच्या असतात, त्याशिवाय तो जगू शकत नाही. पुण्याच्या जवळ रांझा नावाचं एक गाव आहे. महाराजांनी कायदा आणि सुव्यवस्थेची व्यवस्था करण्यासाठी रांझ्याच्या पाटलाला अपॉइंट केलेलं होतं. आता अगोदरपासून पाटीलच गावाची व्यवस्था बघायची. राजे बदलले तरी चालेल, पाटील सांगणार तेवढा महसूल गोळा होणार. पाटलांनी म्हटलं त्याला ताब्यात घेतलं जाणार. पाटलाकडे तसे जरा असायचे पण लोक. राजाच्या पाटलाने
एका कुंभ्याच्या पोरीला उचललं आणि तिला पाठवलं, बलात्कार केला पोरीवर. आबरू गेली म्हणून पोरगी तिने आत्महत्या केली. गावात आणि स्वराज्यामध्ये सगळीकडे वार्ता पसरली, पण एकही माणूस त्या पाटलाच्या विरोधात तक्रार द्यायला पुढे नाही. ही वार्ता हळूहळू हळूहळू मासाहेब जिजाऊंच्या कानावर गेली आणि कळालं, जिजाऊ काय शोभा, हे स्वराज्यात काय घेऊन चाललंय. जशी महाराजांच्या कानावर ही वार्ता गेली तसा सैनिकांना आदेश दिला आणि रांझाच्या पाटलाच्या मुसक्या बांधून दरबारात हजर करण्यात आला. मुसक्या म्हणजे समजतात का? हातपाळणे बांधले, जनावर बांधतात ना, जनावर असं तोंड बांधतात, वरचा जाबडा वर, खालचा जाबडा वर, थोबाड उघडता नाही आले पाहिजे त्याला. आणि स्वराज्याच्या दरबारात उभा केल्यानंतर आई वडिलांकडनं खात्री केली आणि रांझाच्या पाटलाचा चौरंग केला. रांझाच्या पाटलाचे हातपाय तोडले गेले. ही वार्ता स्वराज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये गेली. गोरगरिबांचं रक्षण करणारा राजा आला. कशी गावागावातली महिला म्हटली की नाही चालणार, जर माझ्या गरीब लेकीच्या रक्षणाचा बदला हा पाटलाच्या बाजूने घेतोय तर मी मेले तरी चालेल, परंतु हा राजा वाचला पाहिजे. आजपर्यंत गोरगरिबांच्या पोरी उचलल्या जायच्या, भोगल्या जायच्या, कापून दर्यात फेकल्या जायच्या, कोणी विचारत नव्हतं. कारण राजाला काही घेणं देणंच नव्हतं, पाटीलच सगळं गावचं बघायचं ना. तुम्ही म्हणाल सर एकच गोष्ट सांगितली, ही खरी असन का खोटी असन कोणाला माहितीये. दुसरं उदाहरण घेतली म्हणजे काय, खरं काय आहे खोटं काय आहे जरा स्पष्ट होतं. बेलवाडीचा एक किल्ला होता. महाराजांनी जे काही मराठा सरदार आहे ना, ह्या सगळ्यांना पत्र लिहिली की हे काही माझं राज्य नाही. महाराजांची 300 पार किल्ले आहेत. हो, एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव नाही, स्वतःच्या पूर्वजांचे पुतळे उभारले नाही. महाराजांनी जी काय नावं दिली ती निसर्गाची दिली आणि सगळं वाहण्यासाठी स्वराज्यामध्ये लोकांच्या हाती दिलं. बर, तुम्हाला हिरकणीची कथा माहिती असेल. गडाचे दरवाजे एकदा बंद झाले की आत कोणाला एंट्री नव्हती. एक प्रसंग आहे की महाराजांनी सांगितलेलं होतं की किल्ल्याच्या म्हणजे रात्री पिकातनं कोणी घोडा घेऊन जाणार नाही. त्याचं एक सुंदर वाक्य आहे, मी ते घेतो आणि मग इकडे अब्रूचा जो काय मुद्दा आहे त्याकडे येतोय. शेतकऱ्याचा एक पोरगा असतो 10-12 वर्षाचा, त्याच्या हातात चाबूक असतो. आता हा पोरगा दिसल्यानंतर एक घोडेस्वार त्या पोराच्या दिशेने निघतो. आता त्या पोराला भेटता यावं, बोलता यावं म्हणून पिकातनं घोडे टाकले जातात. तेवढ्या सरशी 10-12 वर्षाचा हा पोरगा पुढे येतो, कारकन चाबूक कडकडतो. आणि तिथे एका कवीने त्याचं सुंदर वर्णन केलंय. खबरदार जर टाच मारोणी जात पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. 10 वर्षाचं पोरग, हातात चाबूक, घोडेस्वार, शस्त्रसज्ज घोडेस्वाराला आव्हान देतोय. स्वारी मान हे सगळं बघून हसतात आणि दस्तूर खुद्द समोर कोण असतात माहितीये, छत्रपती शिवाजी महाराज असतात. त्याचा गौरव केला जातो की माझ्या स्वराज्यातलं लेकरू एवढ्या धाडसानं घोडेस्वाराच्या पुढे उभं राहते. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी कायदा करून चालत नाही, त्याचा अंमल होतोय का हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज पिकात जाऊन बघायचे. आता आपण आबरूचं रक्षण करणारा राजा आला म्हणून तो जगला पाहिजे या मुद्द्यावर होतो. तुम्ही म्हणाल सर रांझाच्या पाटलाचं माहिती आहे आम्हाला, आणखी एखादं सांगा. बेलवाडीची सावित्रीबाई देसाई, महाराजांनी पत्र पाठवलं की स्वराज्याचं काम चालू आहे, आपण आपला किल्ला ठेवावा, महसूल आपला आपण गोळा करावा, पण स्वराज्याच्या विरोधात मनसुबे करू नये. सावित्रीबाई ऐकायला तयार नव्हत्या. महाराजांनी आपले सरदार पाठवले, समज देण्यास सांगितली, परंतु युद्ध झालं. 27 दिवस युद्ध चाललं. 27 दिवस सावित्रीबाईंनी त्या सरदाराच्या विरोधात युद्ध केलं. अखेर 27व्या दिवशी सावित्रीबाईंनी माघार घेतली, त्या हरल्या. हरल्यानंतर या सरदारांनी आणि यांच्या काही सैनिकांनी सावित्रीबाई आणि त्यांच्या महालातल्या काही महिलांवर अत्याचार केले. ही बातमी महाराजांच्या कानी आल्याबरोबर महाराजांनी सरदाराला स्वराज्याच्या दरबारात उभं केलं.
त्याचे डोळे फोडले आणि त्याला आयुष्यभर सावित्रीबाई देसाईच्या किल्ल्यामध्ये कैदखान्यामध्ये टाकलं. स्वतःच्या सरदाराला, स्त्रियांच्या अब्रूचं रक्षण करणारा हा राजा जगला पाहिजे असं सावित्रीबाई 27 दिवस स्वराज्याच्या विरोधात युद्ध लढून सुद्धा त्यांना वाटत. हे स्वराज्यातलं खरं मर्म आहे. बऱ्याचदा सरदारांकडे हल्ले झाल्यानंतर ज्या महिला पकडल्या जायच्या त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले जायचे. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचं असंच एक उदाहरण आहे. कल्याणच्या सुभेदाराची सून, मुसलमान कुटुंबातली तरुण सून स्वराज्यामध्ये उभी केली. ती घाबरलेली होती. तिला वाटलं आता माझं काय होणार, मला जनानखान्यात टाकलं जाणार का, माझा भोग घेतला जाणार का. आणि तिला बघून महाराज काय म्हणतात, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही तिच्या सम झालो असतो वदने छत्रपती. दुसऱ्याच्या आई बहिणीकडे स्वतःच्या आईला बघून, दुसऱ्याच्या आई बहिणीचं सौंदर्य बघून स्वतःच्या आईची आठवण येणारा हा माणूस कसा अद्वितीय आहे, कसा योगी आहे, कसा श्रीमंत आहे, कसा श्रीमंत योगी आहे, याचं मर्म आपल्याला इथे कळतंय. आणि म्हणून स्वराज्याच्या मायलेकीच्या अब्रूचं रक्षण करणारा राजा जगला पाहिजे, यासाठी प्रजा, शिवाजी जगला पाहिजे यासाठी मरण्यासाठी स्पर्धा करत होती. महाराजांवर पुढच्या काळामध्ये छोटासा 2 मुद्दे घेतोय. धर्मावरून सुद्धा महाराजांवर अनेक आक्षेप घेतले जातात. यामध्ये शिवाजी महाराजांचा धर्मविषयक दृष्टिकोन सांगितला जातो. महात्मा फुलेंपासून अनेकांचं लेखन त्यावर झालंय, अनेक साहित्य झालेत, काव्य झालेत, चित्रपट झालेत. पण शिवछत्रपतींचं व्यक्तिमत्व अजूनही पूर्णपणे कोणापुढे स्पष्ट होऊ शकलं नाही. महाराजांना विशिष्ट धर्माचा द्वेष्टा होता किंवा या धर्माचा पुरस्कर्ता होता असंही दाखवलं जातं. स्वराज्याचं खरं मर्म हे नाही. त्याची काही उदाहरणं मी तुमच्या पुढे ठेवतोय. महाराजांचे तोफखाना प्रमुख कोण होते सांगू शकाल? इब्राहिम खान. मग तुम्ही म्हणाल सर एखादं मुसलमान चांगला असतो, आमच्या गावातला हमद्या पण चांगला आहे. तो दुसरा म्हणतो अहो आमच्या गावातला मोहम्मद्या पण चांगला आहे. बाकीच्यांचं काय? आणखी पुढची सांगतो. आरमार प्रमुख दर्या सांगरण दौलत खान. शिवाजी महाराजांचे वकील मुसलमान होते. अफजल खानाचे वकील तुम्ही शोधा. कृष्णाजी भास्कर एवढंच लिहिले. विजापूर वरनं 500 सैनिकांची तुकडी, मुसलमान सैनिकांची, लक्षात घ्या. आपण कोणाच्या विरोधात नाही बोलत आहे, खरा इतिहास काय तो समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. 500 सैनिकांची तुकडी आल्यानंतर महाराजांना विनंती केली की आम्हाला स्वराज्यामध्ये घेण्यात यावं. यावेळेला महाराजांच्या सैन्यामध्ये एक सरदार होते, त्यांचं नाव होतं उमाजी नाईक पानसंबळ. मी काही काही मुद्दे पाहून सांगतोय. आजकाल कसे कोणाच्या भावना बिवना दुखवण्याचे प्रकार विकार वाढलेत ना, तसं व्हायला नको म्हणून सगळं मुद्देसूद बोलतोय. तर यांना स्वराज्यात घ्यावं का? तेव्हा पानसंबळांना, उमाजी नाईक पानसंबळांना महाराजांनी विचारलं. त्यांना ते काका म्हणायचे. काका, हे 500 सैनिक आले, मुसलमान सैनिक आहेत, यांना स्वराज्यात घेऊ का? उमाजी नाईक पानसंबळ म्हणाले, शुभा, जो राजा असतो त्याने रयतेचा धर्म विचारायचा नसतो, तरच तो रयतेचा खरा राजा असतो. आणि त्या 500 सैनिकांना स्वराज्यामध्ये घेण्यात आलं. सो आज जर तुम्हाला गरज असेल, आजच्या राज्यकर्त्यांना जाती, धर्म, वर्ग, व्यवस्था याच्यामध्ये विभागणी करायची असेल तर तुम्ही करा ना, पण महाराजांसारख्या सूर्याला अशा जाती धर्मामध्ये विभागू नका. आणि म्हणून शिवचरित्रातली ही मर्म आपण ओळखली पाहिजे. शिवाजी महाराज हिंदूंचे होते, शिवाजी महाराज मुसलमानांचे होते, शिवाजी महाराज दलितांचे होते.
यापेक्षा महत्वाचं शिवाजी महाराज या देशातल्या रयतेचे होते, हे सगळ्यात महत्वाचं आहे. या देशाची रयत जगली पाहिजे, त्याच्या अन्नधान्याचं नुकसान नाही झालं पाहिजे. त्याच्यावर दुष्काळ जर पडला तर दुष्काळात त्याच्याकडून शेतसारा वसूल नाही केला पाहिजे. एकदा स्वराज्यात 3 वर्षाचा सतत दुष्काळ होता. काय केलं महाराजांनी माहितीये? घरातली जेवढी दौलत होती ती सगळी विकून टाकली. काही राहिलं नाही शिल्लक. दाग दागिने सगळे सावकाराला विकले. पैसा गोळा केला. जोपर्यंत प्रजा जेवणार नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. आणि एक वेळ तर अशी प्रसंग आला की स्वराज्यात काही शिल्लकच राहिलं नाही. महाराजांनी सेनापतीला बोलवलं. सावकारांच्या याद्या तयार करा. आपण त्या सावकारांकडे जाऊ, हात पसरू आणि रयतेसाठी पैसा उभा करू. गेले महाराज. अनेकांनी पैसा दिला, मदत दिली. एक सावकार त्यातलं हुशार होतो. ते म्हणे, महाराज तुम्ही स्वराज्याचे राजे म्हणून आलात की कर्जदार म्हणून आला? तुम्ही माझ्याकडनं पैसे मागत आहात? तेव्हा राजा म्हणाला, मी राजा म्हणून नाही आलो, मी तर रयतेचा एक सेवकच आहे. मी कर्जदार म्हणूनच आलोय. आणि तेव्हा सावकार म्हणाला, कर्जदार म्हणून आलात? कर्जदार म्हणून आलात तर तारण द्या, तुम्हाला कर्ज कसं देऊ? तर महाराजांकडे काही शिल्लक नव्हतं. सेनापती पुढे सरसावला. महाराजांनी त्याला थांबवलं. थांब रे बाबा, त्याच्याकडनं पैसे घ्यायचे, तलवारीच्या टोकावर नाही, पाठीवर थाप देऊन घ्यायचे. महाराजांनी बाजूला असलेली एक गवताची काडी तोडली आणि त्या सावकाराच्या हातात दिली. सेनापती म्हणाला, हा घे, दिलं जाईल तुझं कर्ज व्याजासहित परत. सावकाराने नंतर ते गवताची काडी घेतली, तिजोरी बंद केली. वर्ष सरळ, पाऊस पडला, बी बियाणं लावली गेली. एक मुद्दा आपला सुटला होता. स्वराज्य नावाचा जो शब्द आहे ना, ही कोऑपरेटिव्ह बँक होती. म्हणजे स्वराज्य नावाच्या बँकेतून लोकांना बी बियाणं आणि कर्ज दिलं जायचं आणि पिकलं तर ते स्वराज्यात आणून द्यायचे. हे राजमाता जिजाऊंनी सुरू केलेलं होतं. वर्ष सरलं, स्वराज्यामध्ये बी बियाणं आलं, बरकत आली. महाराजांनी म्हटलं की पहिले लोकांचे पैसे वापस करा. पण त्याच्यात महाराजांना या सावकाराची आठवण झाली. ते म्हणाले, सेनापती सगळ्यांचे पैसे तुम्ही द्या, पण त्या सावकाराने तारण मागितलं ज्याला होतं त्याचे पैसे द्यायला मी येतो. उद्या त्याला असं वाटायला नको कर्ज घ्यायला आला, देताना आलाच नाही. महाराज तिथे गेले, त्यांनी कर्ज घेतलं, पैसे घेतले, व्याज घेतलं, सगळं घेतलं, तिजोरी बंद केली, महाराजांना मुजरा केला आणि सगळं झाल्यासारखा उभा राहिला. महाराज उभेच. सेनापती म्हणाले, महाराज चला आपल्याला दुसरीकडे जायचंय. तेव्हा महाराज त्या सावकाराकडे बघून म्हणाले, माझ्याकडनं तुम्ही काहीतरी तारण घेतलं होतं, ते तारण कुठे? सावकार म्हणाला, महाराज तुम्ही गवताची काडी दिली होती. सेनापती पण म्हणाले, हा महाराज तुम्ही गवताची काडी दिली होती. आणि तेव्हा हा स्वाभिमानी राजा कडाडला की माझ्या स्वराज्याची गवताची काडी सुद्धा कोणाकडे गहाण पडता कामा नये. या जागतिक बँकेकडून कर्ज घेऊन स्वतःची चंगळ करणाऱ्या आजच्या राज्यकर्त्यांना समजलं पाहिजे की राजा कसा असतो. राजा रयतेसाठी असतो, रयतेच्या उत्पन्नावर स्वतःचं सुख भोगण्यासाठी नसतो. महाराजांना धर्मद्वेष न करता महाराज एक असं व्यक्तिमत्व होतं की आता त्यात काय मागे आता कविता करणारे लोक फार चांगले असतात. हो, आताच एकाने कविता केली, फारच जबरदस्त असतात. म्हणजे कवी कुठून काय काय जोडेल काही सांगता येत नाही. कोणी त्याला शिवाचा अवतार म्हणतंय, कोणी महादेवांचा अवतार म्हणतंय. आता यांनी प्रॉब्लेम काय होतो माहिती का मित्रांनो? शिवाचा भगवंताचा अवतार म्हटला ना की माणूस कष्ट करण्यापासून दूर होतो. अरे कुठं शिवाजी महाराज, कुठं आपण तर म्हणणार रे बाबा शिवाजी महाराजांसारखं कर्तृत्वाने जगायचं. तो कुठे महाराज, ते तर देवाचा अवतार होते. मग आम्ही काय करणार? शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय म्हणतो. काय माहितीये तुम्हाला शिवाजी महाराज होतं? शिवाजी महाराज खूप मोठे होते, खूप मोठे होते. काय त्यांचं काही कार्यवीर्य सांग. शिवाजी महाराजांचं कार्य फार मोठं आहे. अरे मोठं आहे म्हणजे काय मोठं आहे हे मर्म आपल्याला कळलं पाहिजे. आणि मग शिवाजी महाराज म्हणजेच की जे असं काही नाही.
ज्यांनी स्वराज्य आणि रयतेसाठी काम केलं. घरी पैसा नव्हता, दुसऱ्यांनी शिष्यवृत्ती दिली. 8 वर्षाचा शिक्षणाचा कोर्स 2 वर्षात कंप्लीट केला. द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया अ हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी म्हणणाऱ्या त्या विद्यार्थ्याबद्दल वामनदादा कर्डक म्हणतात, वो आदमी नहीं जरूर कोई अवलिया था, माथे पे उसके ज्ञान का निशान था, झोली फटी रही जिंदगी भर उसकी पथदलितों को उठाने के लिए, लेकिन उस झोली में विश्व का सर्वश्रेष्ठ भारत का संविधान था. तुम्ही शिवछत्रपती की पण जय म्हणा, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय म्हणा, तुम्ही महात्मा फुले की जय म्हणा, तुम्ही सावित्री माई की जय म्हणा. कारण या लोकांनी संपत्ती गोळा नाही केली, गोरगरिबांची संतती मोठी झाली पाहिजे यासाठी आयुष्य समर्पित केलं. हे शिवचरित्र आहे. गोरगरिबांची लेकरं पुढे गेली पाहिजे, हे शिवचरित्र आहे. 2-3 दिवस गायब राहून, रात्री गायब होऊन, सकाळी 5 वाजता उठून शपथ घेणं हे शिवचरित्र नाहीये. कुटुंबातली पोरं पुढे गेली पाहिजेत, खासदार झाली पाहिजेत, आमदार झाली पाहिजेत, मंत्री झाली पाहिजे, पोरगा आमदार, बायको मंत्री, सून जिल्हा परिषद सदस्य. जहागिरी टिकवणं हे शिवचरित्र नाहीये. आणि म्हणून लोकशाहीमध्ये असलेल्या सगळ्या या देशाच्या नवचरूर चिरचैतन्यानो, जे सत्य आहे त्याला सत्य म्हणायला शिका, सत्य शोधा आणि सत्याच्या दिशेने तुमची वाटचाल करा. तुमच्या सर्वांच्या यशस्वी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. तेव्हा शिवाजी महाराजांनी अद्वितीय कार्य केलं. आता जर अद्वितीय कार्य करायचं असेल, या देशाच्या हाऊसमध्ये तुम्हाला जावं लागेल. एक तर लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद. तू म्हणाल सर घरी गेल्यावर आईने सांगितलं तर आई म्हणत, तू का डोक्यावर उलटा पडला का? कोण होता तुला सांगणारा? तुला मतदान तरी कोण करणार रे? मग जिथे धोरणात्मक निर्णय होतात तिथे मी जाऊ शकत नाही. जिथे धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी होते त्या प्रशासनात मी जाऊ शकतो. तुम्ही युपीएससी आणि एमपीएससीतला अधिकारी होऊ शकता. इंजिनिअरिंग करत आहात, इकडे कॅम्पसला जाईल, तिकडे कॅम्पसला जाईल, 2, 4, 5 वर्ष जॉब करा. त्यानंतर उद्योजक बना आणि आपल्या गावातल्या, आपल्या भागातल्या पोरांना रोजगार उभा करून द्या. एंटरप्रिनरशिप सुरू करा. असं काही कार्य कर्तृत्व तुमच्या हातून व्हावं म्हणजे 29 फेब्रुवारीची शिवजयंती डोक्यावर मिरवून नाही, डोक्यात शिरवून साजरी झाली असं म्हणता येईल. पुढच्या दिशेसाठी मला इथे तुम्ही निमंत्रित केलं. इंजिनिअरिंग सोबत IAS नावाची पण एक्झाम असते, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. महाराष्ट्रात वर्ग 1, वर्ग 2 चे पद MES, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, टेक्निकलची पदं. आणि डायरेक्ट सर्व्हिसेस तुम्हाला IAS, IPS मध्ये जायचं असेल तर UPSC. मोबाईल आहे तुमच्याकडे, काढा मोबाईल पटकन. मोबाईल आहेत, upsc.gov.in ही साईट जरा सर्च करा. दुसरं mpsc.gov.in ही साईट पण सर्च करा. तिसरं हाऊ टू प्रिपेअर यासाठी आकार फाउंडेशन.org ही एक साईट आहे. हे एक सिलेक्टेड अधिकाऱ्यांचं NGO आहे. तिथे तुम्हाला ते कोर्सेस सगळे मिळतील. आणि याची प्रिपरेशन कशी करायची यासाठी युट्यूबला आकार फाउंडेशन नावाचं एक चॅनल आहे, AAKAR फाउंडेशन. तिथे तुम्हाला UPSC, IAS, MPSC याची पण माहिती मिळेल. सो तुम्ही आता या वयामध्ये ते सगळं शोधायचंय आणि ते सगळं करायचंय. किती वाजले? ओके. आता या सगळ्यांमधून भरकटणार, आता मला तुम्ही थांबवलं ना 1 तास, माझं नाव वाघ आहे, त्यामुळे मी सूद समेत वसूल करत आहे. आता राहिलेले 2 मिनिटं ह्या सगळ्यांवरून भटकवणारं एकच काम आहे तुमच्या भोवती, ज्यापासून तुम्हाला सावध राहायचं. तेवढं सांगतो आणि इथे थांबतो. माझं नाव राम वाघ आहे. माझं लग्न झालेलं आहे, मला एक बायको आहे आणि 2 पोरं आहेत. आता मागच्यांना कळायला लागलं बघा. म्हणजे आता 1 तासापासून शिवचरित्र सांगत होतो, एकाने टाळ्या वाजवल्या नाही. अच्छा, समजलं?
मी असं अगोदर सर्व्हिसमध्ये होतो, सॅटर्डे संडे सुट्टी असायची, कुठे जाणं व्हायचं नाही, अशा कार्यक्रमाला बोलवलं जायचं. आम्ही नवीन नवीन इथे आलो होतो. माझी बायको म्हणाली, अहो हे पोरं किती दिवसाचे म्हणतात, बागेत चला फिरायला चला, एकदा तर वेळ काढा. मी म्हटलं या संडेचा कार्यक्रम जास्त महत्वाचा आहे, पुढच्या संडेला जाऊ. म्हटलं ठीक आहे. पुढच्या संडेला वेळ आली, परत एक कार्यक्रम आला. असं करता करता 2 महिने निघून गेले. एक दिवस संडेला आमच्या घरी सकाळी धनाधन भांडे इकडचे तिकडे फेकणं चालू होते. मी आपली तयारी केली आणि कार्यक्रमाला निघायचं होतं. म्हटलं चुपचाप चाबी घेतो आणि निघतो. पाहतो तर चाबी लपून ठेवली होती पोराने. म्हटलं काय झालं, एवढे भांडे, एवढेच कार्यक्रम करायचे होते लोकांचे, तर लग्नाचा कार्यक्रम कशाला केला? तो नव्हता करायला पाहिजे ना. हे 2 कार्टे माझ्या मागे लागतात, मला इथलं काही माहिती नाही. मग मी माझ्या त्या कोऑर्डिनेटरला फोन केला. तू म्हणाल सर शिवचरित्र हे काय सुरू केलंय? हे बरोबर सुरू केलंय, हेच महत्वाचं आहे. कन्क्लूड करण्यासाठी हे शेवटचा डोस आहे हा. मी त्या संयोजकाला कॉल केला. म्हटलं बाबा माझी तब्येत खराब नाही आहे, आलो तर जास्त खराब होऊ शकते, दानापाणी बंद होऊ शकते मा. तो म्हणे सर कार्यक्रम पोरं आहेत. म्हटलं मी माझा एखादा मित्र पाठवतो. त्याला पाठवलं, त्याचा कार्यक्रम पार पडला. आम्ही महाराज बागेत गेलो. महाराज बाग हा, बऱ्याच दिवसानंतर आम्ही पण भेटलो होतो एकमेकांना. नवरा बायको असून बऱ्याच दिवसानंतर आमची भेट झाली होती. पोरे खुश होते, खेळत होते. ओरिजिनल वाघ पाहिला त्यांनी तिथं 4 पायाचा. म्हटलं पाहून घे, हे खरं आहे. अर्धा 1 तास खेळल्यानंतर पोरग असं दचकून उभं राहिलं. पहा माझी बायको मला म्हणते, अहो हे उभं राहिलं म्हणे, खेळत होतं चांगलं, काय झालं पहा बरं. मी त्याच्याकडे गेलो. म्हटलं काय झालं? पप्पा म्हणे ते झाडाखाली तो भैया आणि दीदी बसली, ते का करून राहिले म्हणे. छोटं पोरग 3ऱ्या वर्गातलं, काय सांगावं त्याला? काहीच उत्तर देता नाही आलं मला. म्हटलं चल ते काहीतरी करत असेल, दुसरीकडे जाऊ म्हटलं, ही बाग चांगली नाही आहे. मी माझ्या बायकोला म्हटलं हे बाग काही बऱ्या दिसत नाही, आपण घरी जाऊ, एखादा चित्रपट पाहू, काही जेवण घेऊन करू, कुठं गप्प बसावं म्हणे. भेटत नाही पुन्हा, दुसऱ्या बागेत जाऊ. तिथं असलेल्या बाजूला एका पोराला विचारले, दुसरी बाग सांग रे म्हणे आम्हाला. तो म्हणे ताई तुम्ही बॉटनिकल गार्डनला जा म्हणे, ते छान बाग आहे म्हणे. तुम्हाला माहिती आहे बॉटनिकल गार्डन? हा, तिथं गेलो आम्ही. तिथं तर इमानदारीने सगळे झाडं एंगेज होते. अहो एक झाड रिकामं नव्हतं. आता पोरग 3ऱ्या वर्गातलं, म्हणजे 9 वर्षाचं पोरग फर्स्ट टाइम बघितला होता सीन त्यानं. गॉट कन्फ्यूज, व्हॉट इज दिस एक्झॅक्टली. ही वॉन्ट टू नो आहे क्या आहे, ये मसला क्या आहे. आता इथं सगळे झाडं पॅक. हे बघितल्यानंतर पोरग 5-5 फूट उड्या मारायला. पप्पा महाराज बागेसारखीच भैया आणि दिदी इकडे आहे, हे का करून राहिले? त्याला म्हटलं तुझी आई शहरातली आहे, तिला विचार, हे पोरं बागेत बसून काय करून राहिले. ते म्हणे नाही नाही तुझ्या पप्पालाच विचार. पोरग माझ्याकडं तिच्याकडं, माझ्याकडं तिच्याकडं. मग मी त्याला काहीतरी बोलायचं म्हणून म्हटलं, ते अभ्यास करून राहिले. 3ऱ्या वर्गातलं पोरग, पप्पा कशाचा अभ्यास करत आहे? अरे म्हटलं बाबा ते कॉलेजला गेल्यावर अभ्यास करावा लागते तसा. कॉलेज म्हणजे काय पप्पा? म्हटलं शाळा. शाळा एवढी पप्पा अशी, मग मला टाकलं त्या शाळेत. मला पण असा अभ्यास करायचा आहे, छान अभ्यास आहे. पोरग काय ऐकत नव्हतं. मी हिला म्हटलं चल यांना घरी घेऊ. नाही नाही मी येतच नाही म्हणे घरी, पहिले तो भैया दिदी काय करून राहिली ते सांगा. मग म्हटलं आता एक काम कर, तू भैया किंवा दिदी एक निवड, त्याच्याकडे जाऊन त्यांनाच विचार तू काय करून राहिला. आता ह्यांनी ताई निवडली, तिच्याकडे गेला, विचारलं ताई तू काय करून राहिली. ताईला शॉक लागला 120चा, अशी उडाली पळाली ताई. ताई तिकडून पोरग माझ्याकडे पळालं. पुढचा प्रश्न पोरगा, पप्पा ताई का पळाली ते सांगा.
ताई का पळाली, ताईला एवढा वेळ कसा मिळतो, है ना? तासन तास बागेत का करत असन, बागेत बसून बजेटवर चर्चा करत असन. हा, आता महाराष्ट्राचं बजेट सकाळी 5 वाजता उठून ज्यांनी शपथ घेतली त्यांनी हजर केले, त्याच्यावर चर्चा करत असेल. केंद्रीय बजेटवर चर्चा करत असेल सर. इन्फ्लेशन काय आहे, फायनान्शियल इन्फ्लेशनवर चर्चा करत असेल. कशाला बसतात, का बसतात काय माहिती नाही. पेपरवर बातम्या येतात नंतर, असं झालं तसं झालं, हे झालं ते झालं, मग समाज हळहळतो. आणि म्हणून शिवचरित्र याची आठवण करावी लागते की 13-14 वर्षाचा पोरगा मावळ मित्रांना एकत्र घेतो. गड्यांना आपण जगायचं, मरायचं, प्रसंगी मरायचं, पण या मातीचं माणसाचं रक्षण करणारं हिंदवी स्वराज्य उभं करायचं. हे ऐकायचं की बागेत जाऊन बसायचं, पर्याय तुमचा आहे. म्हणून 39 वर्षाचा विवेकानंद आम्हाला आठवतो की जोपर्यंत शेवटच्या पंक्तीतला माणूस सुखी होत नाही, त्याच्या पोटाला पोटभर अन्न मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला स्वतःला विकसित म्हणून घेण्याचा अधिकार नाही. असं म्हणणारे विवेकानंद कि जब तक सफल न हो चैन की नींद जागो तुम, यूं ही संघर्षों का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना किसी की जय जयकार नहीं होती. तो कोशिश करायची कोणती आहे, आपण प्रॉब्लेम, तोही ऑप्शन कळला पाहिजे. सो शिवचरित्र ज्यांची प्रेरणा होती त्या एका युवकांचा प्रसंग सांगतो आणि इथे तुमची रजा घेतो. शेवटचा प्रसंग आहे. 21 वर्षाचा तरुण जेलमध्ये आहे. स्क्वॉडची हत्या केली आहे कारण त्यांनी लाला लजपत रायांवर लाठीचार्ज केला होता. ते चरित्र वाचत असताना 2 दिवस आधी आई भेटायला येते. आई म्हणते तो ईश्वराला मानत नसतो. आई म्हणते अब तो रब का शुक्र कर. तेव्हा तो म्हणतो रब का शुक्र है ना मां, आरजू भी है, आरजू बस यही है कोई रख दे खाके वतन मेरे कफन में. या राष्ट्राची मुठभर माती फक्त माझ्या कफनात असते. फाशीचा 1 दिवस अगोदर घेतला जातो आणि सकाळी 4 वाजता जो जेलर असतो ना तो बघायला येतो. याला सांगितलेलं असतं की तुला फाशी दिली जाणार आहे. आणि हा पोरगा कसरत करत असतो. तो जेलर त्याला चक्कर यायची वेळ येते. अरे बाबा तुला आता 2 तासांना फाशी देणार आहे आणि तू इकडे कसरत करतोय, व्यायाम करतोय. आणि तो 21 वर्षाचा तरुण म्हणतो कि मां भारती से मिलने जा रहा और हमारे धर्म का संस्कार है कि हमारे देवी देवताओं के सामने मुरझाए हुए फूल नहीं बहाते, इसलिए खुद को ताजा तवाना कर रहा हूं. तो भगत सिंह को लेके जाओ और कुछ करो. बस इंजीनियर की डिग्री मत लेना, कुछ बनना, अच्छे ऑफिसर बनना, उद्योजक बनना. यासाठी शिवजयंतीचा आग्रह ज्यांनी आयोजित केली त्यांचे मनपूर्वक आभार. इथून पुढे मी सर्वप्रथम भारतीय आहे व अखेरताही भारतीय आहे हे जर तुमच्या लक्षात आलं तर वंदनीय शिवछत्रपतींच्या विचारांची सेवा मला करता आली याचं समाधान आयुष्यभर राहील. तुम्ही मला जॉईन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. Thank you, sir. Thank you, sir, for revealing to us the biography of Chhatrapati Shivaji Maharaj in a new form today through your words of wisdom.